देवडी विधानसभा क्षेत्रातील प्रवासी सेवेला गती देणारी व ग्रामीण भागातील जनतेसाठी दिलासादायक ठरणारी महत्त्वाची कामगिरी आमदार राजेश बकाने यांच्या प्रयत्नातून यशस्वी झाली आहे। त्यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुलगाव आगारात तब्बल 5 नवीन एसटी बसेस दाखल झाल्या असून या बसेसच्या लोकार्पणाचा सोहळा पुलगाव बस स्थानकावर मोठ्या उत्साहात पार पडला। या लोकार्पण सोहळ्यात आमदार राजेश बकाने यांनी स्वतः विधिवत पूजा करून नव्या बसेसची सेवा जनतेच्या उपयोगासाठी समर्पित केली। यावेळी एसटी विभागाचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। या प्रसंगी आमदार बकाने यांनी सांगितले, ग्रामीण भागातील नागरिकांना प्रवासासाठी विश्वसनीय व सुलभ सेवा मिळावी हा माझा सततचा प्रयत्न आहे। पुलगाव आगारातील बस गाड्यांची कमतरता दूर करण्यासाठी मी परिवहन मंत्रालयाशी सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर या प्रयत्नांना यश मिळाले। नवीन बसेसच्या आगमनामुळे देवडी, आर्वी, हिंगणघाट, नागपूर आणि आजूबाजूच्या गावांना नियमित आणि सुधारित बस सेवा मिळणार असून विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य प्रवाशांसाठी ही मोठी सुविधा ठरणार आहे। तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे। या उपक्रमामुळे ग्रामीण जनतेने आमदार बकाने यांचे विशेष आभार मानले असून हे खरे लोकप्रतिनिधींचं काम आहे अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या। प्रवासी सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी आणखीही पावले उचलण्यात येणार असल्याचे संकेत आमदार बकाने यांनी दिले। या नव्या बसेसचे लोकार्पण ही फक्त औपचारिकता नव्हे तर ग्रामीण भागाच्या प्रगतीची सुरुवात असल्याची भावना स्थानिक जनतेमध्ये आहे। परिवहन सेवा ही केवळ प्रवासाची नाही तर सामाजिक व आर्थिक घडामोडींचीही दिशा ठरवते आणि या दिशेने आमदार बकाने यांच्या पुढाकाराने एक सकारात्मक टप्पा गाठला आहे। पुलगाव बस स्थानक परिसरात पार पडलेल्या या सोहळ्याला उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण, अपर तहसीलदार स्नेहा क्षीरसागर, पोलीस निरीक्षक यशवंत सोडसे, आगार प्रमुख सूरज बोबडे, प्रशांत इंगोले, कपिल शुक्ला, नितीन बडगे, अरविंद भार्गव, प्रवीण नांदे, जयश्री मोकदम, आशिष गांधी, शिल्पा ठाकूर, मंगेश झाडे, अरविंद नागतोडे, किशोर गवाडकर, प्रवीण सावरकर, अली असगर सैफी आणि मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते। खूप वर्षापासूनची आपली मागणी होती की पुलगाव आगाराला बसेस मिळायला पाहिजे। मागील 15-20 वर्षापासून पुलगाव आगार बसची मागणी करत आहे, पण अजूनपर्यंत नवीन बसेस पुलगाव आगाराला मिळाल्या नव्हत्या। आपण यावेळेस 20 बसेसची मागणी केली, त्यांनी 5 बसेस यावेळेस पाठवल्या आणि पुढच्या बसेसचा पाठपुरावा आपण या ठिकाणी सरनाईक साहेबांना सांगून करणार आहे। सरनाईक साहेबांनी सांगितलं की साधारण 1-2-3 महिन्यामध्ये 10 बसेस या ठिकाणी आम्ही देणार आहोत। 5 बसेसचा पहिला इन्स्टॉलमेंट त्यांनी पाठवला आणि दुसऱ्या 5 बसेससाठी आम्ही पाठपुरावा करतो। यामुळे प्रवाशांच्या कशा सुविधा, विशेष करून विद्यार्थ्यांचे खूप हाल होत होते। शाळेत जायसाठी वेळेवर बस घ्यायची नाही, आली तर जायची नाही, अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं विद्यार्थ्यांना, कारण बसेस जुन्या झाल्या होत्या। त्याच्यामुळे नवीन बसेसची गरज होती आणि नवीन बसेसची गरज यावेळेस आम्ही 6 महिन्यात साधारण 15-20 आगामी काळात शैक्षणिक सत्र सुरू होणार आहे। विद्यार्थ्यांना बऱ्याचदा अडचणींचा सामना करावा लागत आहे, करावा लागतो, म्हणजे प्रवासादरम्यान बसेस कमी होतात किंवा गर्दी असते। या संदर्भात काय सूचना? विशेष करून अधिकाऱ्यांना आपण सूचना दिल्या आहे की विद्यार्थ्यांसाठी त्या बसेसचे टायमिंग ते रेग्युलर ठेवा, प्रत्येक गावामध्ये बस गेली पाहिजे याचा प्रकर्षाने जाणीव ठेवा। हे सगळ्या सूचना आपण एसटीच्या अधिकाऱ्यांना। भाऊ, मला एक सांगा, आता ह्या पुलगावात 5 बसेस आल्या, याच्या जर जोपासना करण्यासाठी जे रस्ते खूप दैनंदिन रस्ते खराब झालेले आहेत ते केव्हा बनणार आहे? मागील 20 वर्षापासून या ठिकाणी काँग्रेसचा आमदार होते। या 20-25 वर्षामध्ये या ठिकाणी विधानसभेतल्या पूर्ण रस्त्याची चाळण झालेली आहे। ते हॅम्प असेल, ते MMGSY असेल, PMGSY असेल, बजेट असेल, कुठलाच निधी या ठिकाणी मागील आमदारांनी आणला नाही। त्यामुळे मला या ठिकाणी आमदार झाल्यानंतर बऱ्याच अडचणींना सामना करावा लागतो आहे। साधारण या 2-3 वर्षामध्ये आपण या विधानसभेचे रस्ते बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव।